नागपूरमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। कामठी नगर परिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदारावरून राजकारण तापलेलं आहे। सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवरती भरारी पथकानं धाड टाकली। या धाडीमध्ये 50,000 रुपये, दारूच्या बाटल्या, शाई मिटवण्याचं साहित्य सापडलं अशी माहिती आहे। कारवाईमध्ये 12 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पाठोपाठ पुण्याची ही हवा अत्यंत वाईट श्रेणीमध्ये आहे। पुणे विद्यापीठ शिवाजीनगर भागातील हवा वाईट श्रेणीमध्ये। भारत जगातील 5वा सर्वाधिक प्रदूषित देश आहे। मुंबई पाठोपाठ पुण्याची देखील हवा अत्यंत वाईट श्रेणीमध्ये असल्याचं कळतंय। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण जगामध्ये भारत हा 5वा सर्वात जास्त प्रदूषित देश म्हणून आता ओळखला जातोय। एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती बातमी आपण पाहूया। तर कुवेतहून हैदराबादला जाणाऱ्या विमानाला बॉम्ब धमकी मिळालेली आहे। इंडिगोच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली, त्यामुळे खळबळ उडाली आहे। मुंबई विमानतळावर विमानाची सुरक्षा तपासणी आता करण्यात आलेली आहे। दिल्ली विमानतळाला धमकीचा मेल आलाय। पुढील तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। इंडिगोच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली, त्यामुळे एकच खळबळ उडालेली आहे। कुवेत हैदराबाद इंडिगो विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी मिळाली। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावरती हायकोर्टामध्ये सुनावणी। आज दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा हायकोर्टात सुनावणी होणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता ही महत्त्वाची याचिका आहे। सीमांकन निश्चित करण्याची जबाबदारी पालिका आयुक्तांना आहे का, त्यांना अधिकार नेमका कोणी दिलाय असा प्रश्न याचिकाकर्त्यांनी कोर्टात मांडलेला आहे। या संदर्भातच आज सुनावणी पार पडणार आहे। तर आपण पाहतोय ही महत्त्वाची बातमी। दुपारी 12 वाजता हायकोर्टामध्ये पुन्हा एकदा या संदर्भात सुनावणी होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्था वॉर्ड आरक्षण प्रश्नावरती सुनावणी पार पडेल। एक महत्त्वाची बातमी, सावंतवाडी राडा प्रकरणी शिंदे सेनेच्या संजू परबांवरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। संजू परब यांच्याकडून भाजपचे नेते विशाल परब यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करण्यात आली। भाजपचे नेते विशाल परब सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये तळ ठोकून होते। शिंदे सेनेच्या संजू परबांवरती गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या करण्यात आलाय। संजू परबही पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले। शिंदेच्या सेनेकडूनही तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू आहे। साताऱ्याच्या पाटणमधील माझगाव परिसरात बिबट्याची दहशत आहे। तक्रार करूनही वन अधिकारी सातपुते या ठिकाणी फिरकले नाहीयेत। पालकमंत्र्यांचे आदेश असतानाही वनाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होतंय। या परिसरात बिबट्यांचे हल्ले सुरू आहेत, यात एक जण जखमी झालाय। पुण्याच्या चाकण एमआयडीसीतील वराळे भागात बिबट्याची दहशत आहे। स्थानिक कामगारांनी बिबट्या पाहिल्याचा दावा केलाय, त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन वन विभागानं केलंय। येवल्यात शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी पकडले। रुपेश दराडे यांच्या कार्यकर्त्याला पैसे वाटताना नागरिकांनी रंगेहात पकडले। नागरिकांनी पैसे वाटणाऱ्याला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। रुपेश दराडे शिंदे सेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। निवडणूक केंद्राजवळच पैसे वाटप करत असल्याचा प्रकार समोर आलाय। गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात एक महत्त्वाची माहिती समोर आली। एफआयआर मध्ये नमूद अनंत गरजेच्या जुन्या प्रेयसीचा जबाब वरळी पोलिसांनी नोंदवलाय। 2022 पासून अनंत सोबत काहीही संबंध नव्हता असं या महिलेनं म्हटलंय। गौरीच्या घरी सापडलेल्या कागदपत्रांबाबत कल्पना नाही असं या महिलेचं म्हणणं आहे। अनंतच्या शरीरावरील जखमांबद्दलही मोठी माहिती समोर आली आहे। पहिल्या टप्प्यात 60% जास्त मतदान झाल्याची माहिती आहे। अंतिम मतदानाची टक्केवारी अद्याप जाहीर झाली नाहीये। मात्र अधिकृत आकडेवारीनुसार दुपारी 3:30 वाजता 48% इतकं मतदान होतं। 13 नगर परिषदांमध्ये 79% मतदानासह कोल्हापूर जिल्हा आघाडीवर होता। नाशिकमधील 6 नगर परिषदांमध्ये संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत 60%पेक्षा जास्त मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता। 2015च्या निवडणुकीत
56% मतदान झालं होतं. तर पहिल्या टप्प्यात 60% जास्त मतदान नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी झालं आहे. ठाणे मतदार यादीत 3,500 पंकज, सुरेश, रमेश अशी एकेरी नावं असल्याची बाब समोर येते. त्यांच्या आडनावांची कुठलीही नोंद मतदार यादीत नाहीये. तर हे लोक कोण आहेत असा सवाल राजन विचारे यांनी केलाय. 33 प्रभागांमध्ये 67,508 दुबार मतदार आहेत. मनपा आयुक्त सौरभ राव यांनी याचा पुरावा दिलाय. सदोष प्रारूप याद्या तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी आता होतीये. 1,61,000 एवढी नावं त्या ठिकाणी आम्ही काढून दिली होती. त्यामध्ये दुबार नावं होती, काही बोगस नावं होती. पुराव्यासकट त्यांना दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी एकही नाव त्या ठिकाणी कमी केलं नाही. विधानसभेला सुद्धा तीच परिस्थिती. विधानसभेला सुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळजवळ 30 ते 35,000 नावं त्या ठिकाणी दुबार किंवा हे अशा पद्धतीने त्या ठिकाणी टाकण्यात आली होती. पुरावे दिलेले, परंतु त्या लोकांनी कुठलीही कारवाई केली नाही. आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार महापालिकेचे अधिकारी आहेत.